हाय एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवणार आहोत ड्रायफ्रूटचे लाडू. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. ड्रायफ्रूटचे लाडू बनवण्यासाठी मी या ठिकाणी कढई घेतली आहे आणि कढईमध्ये घातला आहे 1 बाउल काजू. इथून पुढे लागणारे सर्वच इन्ग्रेडियंट्स आपण ह्या एकाच बाउलने मोजून घेणार आहोत, जेणेकरून आपले लाडू परफेक्ट बनतील. कढईमध्ये घातलेले काजू हे छान भाजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ते एका डिशमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत. काजू हलके गोल्डन ब्राउन होऊ द्यायचे आहेत आणि लगेचच काढून घ्यायचे आहेत. यानंतर आपण भाजून घेणार आहोत बदाम. तर मी या ठिकाणी 1 बाउल बदाम भाजून घेणार आहे. बदाम भाजून घेत असताना गॅस लो ठेवायचा आहे आणि अगदी हलके गोल्डन ब्राउन होईपर्यंत बदाम आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. बदाम भाजून झाले आहेत, त्यानंतर आपण ते एका डिशमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत. यानंतर आपण थोडंसं खोबरं भाजून घेणार आहोत. मी या ठिकाणी टोटल 2 छोट्या वाट्या खोबरं वापरलेलं आहे. हे खोबरंही आपल्याला छान गोल्डन ब्राउन कलर येऊपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आपलं खोबरं भाजून झालेलं आहे, त्यानंतर ते आपण ट्रान्सफर करून घेणार आहोत डिशमध्ये. भाजून घेतलेल्या सर्वच वस्तू मिक्सर ग्राइंडरमध्ये फिरवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर एक कढई ठेवायची आहे. कढईमध्ये घालायचं 1 मोठा चमचा तूप. तूप छान असं मेल्ट झाल्यानंतरून आपल्याला 1 बाउल भरून यामध्ये घालायचं आहे गूळ. ज्या बाउलने आपण ड्रायफ्रूट्स मोजले आहेत त्याच बाउलने आपण 1 बाउल गूळ या ठिकाणी घालणार आहोत. मी गूळ या ठिकाणी कापून घेतलेला आहे आणि तो लगेचच कढईमध्ये घालणार आहे. लाडू बनवण्यासाठी मी या ठिकाणी गुळाचं सिरप बनवून घेणार आहे. यानंतर गूळ डीप होईपर्यंत आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत. तर या ठिकाणी टोटल थोडे थोडे करून मी 1 ग्लासभर पाणी वापरले आहे. गूळ खाली चिकटण्याच्या अगोदर आपल्याला पाणी घालायचं आहे आणि यानंतर आपला गूळ हा मेल्ट होणार आहे. गॅसची फ्लेम ही मीडियम करायची आहे आणि टाकलेला गूळ हा वितळून घ्यायचा आहे. मी या ठिकाणी सर्व गूळ हा स्टर करत करत वितळून घेत आहे. आपला गूळ हा वितळून झालेला आहे. ड्रायफ्रूटचे लाडू बनवण्यासाठी या ठिकाणी गुळाचा पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे. तर तो गुळाचा पाक हा अगदी गोळी येऊपर्यंत आपल्याला आटवून घ्यायचा आहे. हा गुळाचा पाक अगदी रेडी होईपर्यंत मला या ठिकाणी 10 ते 12 मिनिट्स लागलेले आहेत. यानंतर मी अर्धा चमचा वेलची पूड घालत आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आपला पाक थोडासा थिक होत आहे. यानंतर गॅस स्लो करायचा आहे आणि अजून पाक शिजू द्यायचा आहे. पाक जरासा थिक झालेला आहे. यानंतर आपण हा पाक चेक करून बघणार आहोत गोळी बनती की नाही. एका वाटीमध्ये पाणी घेतलं आहे आणि त्या थंड पाण्यामध्ये थोडंसं सिरप या ठिकाणी मी टाकून घेतलं आहे आणि यानंतर लगेचच चेक करून घ्यायचं आहे आपली गोळी बनती आहे की नाही. तर या ठिकाणी माझी छान गोळी अशी बनली आहे, म्हणजेच आपला पाक हा रेडी आहे. तुम्ही अशाच सेम पद्धतीने हा पाक चेक करून घ्यायचा आहे. यानंतर मिक्सर ग्राइंडरमध्ये फिरवलेला सर्व ड्रायफ्रूटचा कुट्टा आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. अगदी थोडा थोडा करून टाकून तो स्टर करत राहायचं आहे. सर्वच ड्रायफ्रूटचा कुट्टा एकाच वेळेस नाही टाकायचा आहे. थोडा थोडा करून आपल्याला तो सिरपमध्ये घालायचा आहे आणि हळूहळू स्टर करून घ्यायचा आहे, जेणेकरून तो पूर्ण सिरपमध्ये मिक्स होईल. बनवलेला ड्रायफ्रूटचा कुट्टा हा सिरपमध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे. ड्रायफ्रूट्स खाण्यासाठी सर्वांचेच खूप नखरे असतात, तर त्यासाठी हा एक इझी आणि इन्स्टंट असा पर्याय आहे, जेणेकरून ड्रायफ्रूट्स इझिली खाल्ल्या जातील. 3 ते 4 वर्षाच्या मुलांसाठी हा बेस्ट ऑप्शन आहे ड्रायफ्रूट्स खाऊ घालण्याचा. यानंतर आपण या सर्व मिश्रणाचे लगेचच लाडू वळवून घेणार आहोत. आपल्याला आवडेल या साईजचे आपण या ठिकाणी लाडू वळवून घेणार आहोत.
तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता किती इझिली आपले लाडू वळत आहेत. हे ड्रायफ्रूटचे लाडू बनवण्यासाठी मी ना कुठला कलर वापरलाय आणि नाही कुठलं थिकनर. त्यामुळे अगदी केमिकल फ्री आणि हेल्दी असे लाडू आपले बनवून तयार आहेत. तुम्ही तुमच्या मुलांसाठी हे लाडू नक्की ट्राय करून बघा. ॲज अ मदर मी माझ्या सक्षमसाठी नेहमीच असे काही नवीन प्रयोग करून बघतच असते. हे लाडू तुम्ही टिफिनलाही रोज देऊ शकता. जेव्हा पण मी सक्षमच्या टिफिनमध्ये ड्रायफ्रूट्स देते ते ड्रायफ्रूट्स तसे घरी येतात. जेव्हापासून मी हे लाडू देते तेव्हा टिफिन हा खाली होऊन घरी येतो. तर तुम्ही हे लाडू नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.